चला बॉल द्यायचा आहे आणि प्रत्येक जण आय होप या असोसिएशनच्या माध्यमातून मला वाटतं तेच वाटते, कारण का फक्त इथे रविवारी टुर्नामेंट ठेवल्या जातात, शनिवारी टुर्नामेंट कधीच नसते, म्हणून हे प्रत्येकाचं योगदान आहे आणि खरोखर वावा होते, कारण का शनिवारपर्यंत आपण कॉलेजला जात असतो, तदनंतर आपण पाहिलं तर अगदी कामावरती जात असतो, बिझनेसमॅन आहेत ते देखील त्यांचा अगदी ते 6 दिवसामध्ये पूर्णतः तयारी कामामध्ये ते बिझी असतात आणि तो राहिलेला वेळ आपण पाहिला तर संडे हा प्रत्येकाचा हक्काचा असतो आणि हा हक्काचं व्यासपीठ आहे. मॅचला होते सुरुवात आणि आपण पाहिलं तर अगदी हे जे तात्या बिच्छू आणि जी चिखली आहे ते खरं कॉलेजची मुलं आहेत, जी मल्हारची संपूर्ण टीम आपण पाहिली. मॅचला होते सुरुवात, चला स्टार्ट करा. राहुल पहिला बॉल, राहुल आणि स्ट्राइक एंडला सचिन आणि त्याच्या बरोबर आपण पाहतोय तो विनायक आणि त्याच्या अगेन्स्ट बॉलर राहुल तयार होतोय. मॅच जबरदस्त होणार आहे. एकदा सेमीफायनल साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. टाळ्यामध्ये कधी कंजूसी करू नका. पाणी आलंय. चला गणपती बाप्पा, सुरुवात होते सेमीफायनल 1 ला. पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर, अतिरिक्त रन्सनी ते सुरुवात होतीये. अतिरिक्त रन्स स्कोरकार्ड वरती 1 रन सिंगल कंप्लीट होती. पहिल्या बॉल वरती अतिरिक्त रन आली आहे. स्ट्राइक एंडला सचिन मागच्या मॅच मध्ये षटकार राणं खातं खोललं होतं आणि तोच ठाण्या वाक, अगदी बॉडी बॅलन्स त्याची चांगली आहे आणि बॉलर तयार. राहुल पुन्हा एकदा फुल टॉस, अगदी वेगवान बॉल, त्याच्यावरती नियंत्रण नाहीये. डायरेक्ट हिट नाहीये. 2 धावा इथे, वाईट +1 अशा 2 धावा. डॅमेज गोलंदाजी होत असताना, एक्स्ट्रा रन येत असताना बॅटिंग करणाऱ्या टीम सालकेवाडी संघाला 3 धावा आतापर्यंत स्कोरकार्ड वरती एकही बॉल झाला नाहीये आणि ही जमिनीची बाजू असणार आहे बॅटिंग करणाऱ्या टीम, कारण का एक्स्ट्रा रन येत आहेत. कोणती चूक केली जात नाहीये. हो ब्लॉक ऑनचा बॉल आणि टॉट बॉल आलाय. म्हणजे अर्थात आपण पाहिलं तर सध्या बैलगाडा शर्यत चालू आहे आणि किती जर बैल मारकुटा असेल ना, त्याला यसन घातली की तो कमी येतो आणि जर तुम्ही इनफॉर्म किती फलंदाज असला, तुम्ही त्याला परफेक्ट यॉर्कर टाका, तो थांबणार आणि तेच काम केले गोलंदाजानं. हो सरळ बॅटने कॅचची नामी संधी आणि सेकंड हातामध्ये ला 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 जवाब कॅच ठगडीचे. थँक्यू. पाटलाचा गाडा बघा, वाडा कोणाचाही असू दे, राडा आपलाच होणार आणि तेच इथं दोन्ही टीम करत असताना राडा कोणाचा होणार आहे, कारण का तशी मॅच देखील आहे. सेमीफायनलची मॅच म्हटला तर राडा, वाडा कोणाचाही असू द्या, राडा आपला झाला पाहिजे आणि गोलंदाजांनी तेच काम केलं या मॅच मध्ये. बॉलर तयार. हो ब्लॉक ऑनचा बॉल, डायरेक्ट हिट्स. ओ माय गॉड, कमालीची बॉलिंग यार, परफेक्ट यॉर्कर. जसमीत बुमराची आठवण देणार करून हा गोलंदाज, कारण का त्याच्याकडे ती कुवेत आहे की 6चे 6 बॉल तो यॉर्कर टाकू शकतो आणि या गोलंदाजाने अद्याप 2 बॉल परफेक्ट यॉर्कर टाकलेत. कमालीची चाणाक्ष सुरुवात डॅमेज झाली, सुरुवात एक्स्ट्रा रन झाली आणि आता मात्र कमालीची बॉलिंग अटॅक. बॉलर तयार. हो माय गॉड, व्हाईट बॉलचा कॉल आलाय. अतिरिक्त धाव इथे मिळते बॅटिंग करणाऱ्या टीमला. 3 षटकांचा मॅच, जबरदस्त खेळ, रंग बदलला भरला गेलाय. धाबा आपण पाहतोय अद्यापपर्यंत ज्या एक्स्ट्रा रन्स आल्यात त्या सर्व ज्या रन्स स्कोरकार्ड वरती लागल्यात त्या एक्स्ट्रा रन आल्यात. एकूण 4, त्याच्यामध्ये सिंगल पळाले होते आणि 3 धाबा ह्या आपण पाहिलं तर अगदी वाईट स्वरूपामध्ये आलेत. बॉलर पुणे शेतात तयार होतोय. राहुल आडव्या बॅटनं बॉल मिस, स्टँडिंग स्ट्रोक, एलिव्हेशन कम था, एलिव्हेशन कम था, एलिव्हेशन कम था, एलिव्हेशन कम था, ठक.
गेले धावा झाल्या स्कोरगार्ड वरती आतापर्यंत त्या 4 धावा 2 महत्त्वपूर्ण फलंदाज आघाडीचे जे लीड करण्यासाठी आले होते विनायक आणि निलेश बाद झालाय. सचिन देखील आतापर्यंत मैदानामध्ये तळ टोकून बसलाय कारण का त्याला बॅटिंग करायची आहे मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी आपण पाहिलं कधी खराब बॉल टाकले तर कधी चांगले बॉल देखील टाकलेत. ओव्हरपिच बॉल होता आणि बॉलला उडवला होता परंतु एलिव्हेशन तिथे कमी होते. पुन्हा एकदा यार कमालीचे ब्लॉक ऑन बॉल अगदी फलंदाजाला थांबवलंय फलंदाजाला मजबूर करतोय गोलंदाज. कोणताही रूम वाव दिला जात नाहीये आणि बेस्ट इट इज अ बॉलिंग अटॅक तिथे मात्र पाहू शकाल तुम्ही. धावा झाल्या स्कोरगार्ड वरती आतापर्यंत त्या 4 धावा कमालीची बॉलिंग. यावेळेस पाहू शकाल तुम्ही पॉईंटच्या डोक्याच्या वरनं बॉल चालला बॅकवर्ड पॉईंटला तिथून मात्र 1 धाव मिळेल डिक्लेअर झोन मध्ये आणि एका धावेच्या मदतीने धावा झाल्या स्कोरगार्ड वरती. षटकाची होती समाप्ती. पहिलं षटक गेलं गोलंदाजीच्या नावावरती. पहिलं षटक गेलं इथे कळंत्रे टीमच्या नावावरती कारण का धावा फक्त दिल्या गोलंदाजानं एक्स्ट्रा मध्ये त्या 5 आणि गडी केले एकूण 2 बाद. कमालीचा स्पिल या ओव्हर मध्ये या मॅच मध्ये सेमीफायनल मॅच क्रमांक 1 पाहतोय. कमालीची गोलंदाजी. तोपर्यंत आपण जाऊया एक सुमधुर एक गोड संगीत. हॅलो चेक धावा झाल्या स्कोरगार्ड वरती आतापर्यंत आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल बॉलिंग यॉर्कर टाकून केली गोलंदाजानं. अर्थातच राहुल दुसरा गोलंदाजासाठी राज आलाय आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सचिन अद्यापर्यंत तो स्ट्राईकला नव्हता आला आणि तो आता स्ट्राईकला आलाय. षटकारांचा बाहुबली कशा पद्धतीनं षटकार ठोकेल या मॅच मध्ये आपल्या टीमला इन कसा करेल हे देखील पाहिलं जाईल. पहिला बॉल राज याचा. ओ हो अडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉल अगदी पाठी होता. बॉल टप्पा काढला स्विंग झालाय आणि तदनंतर आलाय तो डॉट बॉल भेद घेतलाय. अद्याप आपण पाहिलं तर 1.1चा खेळ समाप्त झालाय. पहिला बॉल अगदी आपण पाहिलं तर लिस्टिपवरती बॉल पडला थोडासा आतमध्ये आला वलंग घेतलं बॉलला आणि सचिनला आपण पाहिलं तर बीट केलाय. धावा अद्यापर्यंत आपण पाहतोय 5 धावा स्कोरगार्ड वरती. 5च्या 25 25च्या 35 कशा होणार. बेदक मारा पाय धरले गोलंदाजाचे. कमालीची बॉलिंग अटॅक पाहायला मिळते. लाजवाब कळंत्रेवाडी टीम आपण पाहतोय. चिखलेवाडी टीमच्या फलंदाजांना अद्याप थांबवताय झगडताय. चाळकेवाडीची टीम आपण पाहतोय. चाळकेवाडी टीमला सध्या थांबवलं गेलंय. कमालीची बॉलिंग अटॅक पाहायला मिळतोय. फलंदाज इथे काय करेल. स्लोवर बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉल हवेमध्ये लँड मिळेल ती 1. इथून पुढे आता फलंदाजाला आक्रमण करावं लागेल. आक्रमक व्हावं लागेल. 2 हात करायचे असेल मॅच जिंकायची असेल तर खास करून यार सचिनला मैदानामध्ये उभं राहावं लागेल आणि तो टार्गेट सेट करावा लागेल. सांगितलं होतं टॉस झाला होता धावा आम्ही बनवू परंतु सध्या अद्याप तरी रोखलं गेलंय. बॉलर पुन्हा ते तयार होतोय. मोठा फटका जरूर आलाय. बॉल चालला इथे लॉंग ऑन मध्ये चांगली फिल्डिंग होतीये. 2 टप्प्यावरती बॉल अडवला गेला. एक सिंगल मिळतीये. भैया इक्का दुक्का से काम नहीं चलने वाला है. इक्का दुक्का से डाल नहीं डलने वाली है. मैच को जीतना है मैच को मंजिल तक पहुंचना है तो लगाइए 24 छक्के आइए मैच में छाइए आप. तसं काही घडत नाहीये. एक सिंगल मिळतीये. सिंगल वरती जोर फुल टॉस बॉल त्याच्यावरती समाचार घेतलाय. बॉल चालला इथे 1 बाउंड सीमारेषेच्या बाहेर. आहे त्याच्यावरती मोठा बिगिट येणं या बॉलवरती तरी महत्वाचं. या बॉलवरती बिगिट. ओ माय गॉड रफ्तारानं बॉल टाकलाय. पंचाचा निर्णय आलाय. हो इट इज अ बॉल कॉल व्हाईट बॉल. 30 धावा इथून पुढे जमवाव्या लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. चाळकेवाडी टीम सध्या अडचणीमध्ये आहे. अडचण दूर करायची आहे. या बॉलवरती षटकार मारा चांगली मॅच पाहायला मिळेल. ओ माय गॉड अडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. बॉल आलाय डॉट शेवटचा. चांगली मी म्हणून आतापर्यंत भन्नाट गोलंदाजी केली आहे.
कलंत्रेवाडी टीमनं चांगल्या पद्धतीने त्याने क्रिकेटचा बॅस्ट क्रिकेट आपल्याला दाखवलाय. 2 षटकांची झाली या समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या फक्त आणि फक्त 12 धावा. 6 बॉलचा खेळ शिल्लक बाकी आहे आणि 6 बॉल मध्ये तो किती टार्गेट सेट करणार या सेमीफायनलच्या मॅच मध्ये. म्हणजे प्रत्येक बॉल हा सचिनला खेळावा लागेल कारण का सचिनकडे तेवढी ती कॅपॅसिटी आहे. सी फॉर क्रिकेट, टी फॉर टॅलेंट, ए फॉर अटॅक. क्रिकेट खेळत असताना तुम्हाला तो टॅलेंट दाखवावा लागतो. तुमची टेपरिमन्सी ते देखील तितकेच महत्वाचे आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय तो अजय. पहिल्या बॉल वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. ब्लॉकांचा बॉल होता. एक सिंगल मिळते. चांगली फिल्डिंग होती इथे सी कॉर्नर मध्ये. कमालीची फिल्डिंग आपल्या इथे पाहायला मिळते. अगदी फलंदाजांना रोक 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 रोखून ठेवलंय या मॅच मध्ये. चांगली फिल्डिंग होतीये. धावा अद्याप आपण पाहतोय. धावा स्कोरगार्ड वरती 13. तिसरा षटक मार्गस्थ आहे. चांगले बॉलिंग स्पेल आपण पाहतोय. यावेळेस लो फुल टॉस बॉल. एक सिंगल तर जरूर आली आणि एकाच सिंगल वरती दोन्ही फलंदाजांना समाधान मानावं लागते. चांगलं बॉल, चांगलं क्रिकेट सध्या करत असताना गोलंदाजी करणारी टीम आपण पाहतोय. त्यांनी टॉस जिंकला आणि फिल्डिंग घेतली. कलंत्रेवाडी या टीमनं आतापर्यंत दबदबा ठेवलाय या स्पर्धेमध्ये. चांगली बॉलिंग इथे पाहायला मिळते. बॉलर तयार. फुल टॉस लॉफ केलाय बॉलला. टॉप क्वालिटीच्या बॅट मधून आलाय हा. टॉप क्वालिटी AK-47 टू 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 टू. इट इज अ एस बॅट. सुस्वागतम, मोस्ट वेलकम. चला बॉल येऊ द्या. मॅच बॉल आलेला आहे. धावा झाल्या स्कोरगार्ड वरती त्या 20 धावा. आता जर चांगली बॅटिंग झाली 3 बॉलच्या पाठीमागे जर 2 मोठे जरी फटके आले तर मी म्हणीन सुस्थितीमध्ये असणार आहे चालकीवाडी संघ. 2 मोठे फटके हवेत. 2 मोठे फटके जे अपेक्षित असणार आहेत. धावांची गती वाढेल. मॅच मध्ये रोमांचक मॅच पाहायला मिळेल. बॉलर तयार. बॉल तर जबरदस्त होता परंतु बॉल इथे पाहू शकाल तुम्ही वाईट बॉलचा कॉल आलाय. सिंगल मिळेल. अतिरिक्त धाव आता वाढली जाते. आता दबाव आहे गोलंदाजांवरती कारण का सचिन चांगल्या रिदम मध्ये बॅटिंग करतोय. बॅटची कडा स्क्वेअर कट आपण पाहू शकाल. डिक्लेअर झोन मध्ये टाळ्यांचा आवाज येतोय आमच्यापर्यंत आणि धावा 1 ने वाढेल. धावा झाल्या स्कोरगार्ड वरती आतापर्यंत डबल दुक्का 22 धावा. चला जे ब गट आहे आमचा ब गट जे आता मॅचला सुरुवात होईल त्यांचं जेवण रेडी आहे. आपण सर्वांनी यायचं नाही जेवण घेऊन जायचं आहे. यावेळी आपण पाहायचंय दांडी 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 गुल. यू मिस आय डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्पॅच. फलंदाज सचिन बाद सैल तो माघारी ठोक तिचे. आकाशाला गवस निघालणारा बॉल लँड झालाय. क्षेत्ररक्षक 2 तैनात. डोक्यातली कॅप पडली आणि घेतल्याची परफेक्ट कॅच.
कोण अवेलेबल असेल तर प्लीज टॉससाठी या. अन्यथा दोन्ही टीमचे कॅप्टन्स आलेले आहेत का? कॅप्टन्स यस लवकर या, कारण का इनिंग्स ब्रेक झालाय, जास्त वेळ नाही आहे आपल्याकडे मित्रांनो. चांगली स्पर्धा. या साहेबांना मी विनंती करतोय की आपण काय जो इकडून या नाही तर काय या पण टॉससाठी. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. पहिला मॅच ब गटातून कल्पतरू 11 चाळकेवाडी. प्लीज साहेबांना विनंती आहे की आपण टॉस स्पिन करा. चला टॉस आपण करतोय. चौया मॅच कडे इथे टॉस झालाय. पाहुण्यांना विनंती असेल की आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये जॉईंट व्हा. आपण जायचं आहे. स्वागत आहे आपलं सर्वांचं. पहिला बॉल ब्लॉकॉनचा बॉल. डिलिव्हरी चांगली होती आणि पहिला बॉल आलाय तो डॉट बॉल. चांगली सुरुवात केली गोलंदाजानं डॉट बॉलनं, कारण का लो स्कोरचा मॅच आहे आणि लो स्कोरच्या मॅचमध्ये तुम्हाला गोलंदाजी तुम्हाला चांगल्या पद्धतीने करावी लागते. पहिला बॉल आपण पाहतोय तो डॉट आलाय. सुरुवात तर चांगली केली गोलंदाजाने. लो स्कोरचा मॅच मोठा करायचा असेल तर चांगली गोलंदाजी. दुसऱ्या बॉल वरती केला अटॅक. बॉल चाला इथे सीमारेषेच्या बाहेर. हाय अँड हँडसम बॅक 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 बॅगेट्स 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 थोडी जॅम. या मॅच मध्ये बनवायचे आहेत त्या 23 धावा. दुसऱ्या बॉल वरती केलंय आक्रमण. दुसऱ्या बॉल वरती केलंय पराक्रम. अडकून एक बॅक टू बॅक इथे 2 षटकार आले. 6 6 2 12. क्या कमाल का ये मारा ठोगडीजे. सर्व काही गोष्टी संपन्न होत आहेत. फलंदाज गोलंदाजावरती तुटून पडलाय. फलंदाज राज करतोय मॅच मध्ये. ओ माय गॉड, रिव्हर्स शॉट अटेंड. ग्लेन मॅक्सवेलची आठवण करून देणारा हा येतोय उंच तेवढाच लांब दिगदार सोहळ्यामध्ये. आनंदाचा स्विच शॉट परफेक्ट ब्लॉक द बॅट. छे छे. थँक्यू डीजे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे की. जब तक है तेरी जवानी राज तब तक है दुनिया तेरे लिए दीवानी. शीला जवान होती है दोस्तों, शीला जवान होती है, मुन्नी बदनाम होती है. शालू ठुमका लगाती है और उस ठुमके से पूरी दुनिया बिगाड़ सकती है. तो भाई राज बैक टू बैक बैक टू बैक बैक टू बैक छक्के क्यों नहीं लगा सकते? किसी को शक या डाउट? किसी को भी डाउट नहीं है. कमाल की जबरदस्त फलंदाजी राजच्या बॅट मधनं आपण पाहायला मिळते. जबरदस्त सेमीफायनलचा मॅच मध्ये अजून एक इथे चौथा येतोय की काय? बॉल चाला इथे सीमा रेषा पार 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 पार. वन बाउंस चौकार. आणि इतिहास केलाय या राजने आणि सदैव या मॅच मध्ये तो तुटून पडलाय. अफलातून क्रिएटिव्ह अनबिलीव्हेबल फॅन्टास्टिक चाबूक एक्सलंट गुड बॅटिंग. बॉलर तयार. कमालीची बॅटिंग. पहिल्या आपण पाहिले इनिंग्स मध्ये बॉलिंग स्पिल आणि आता सध्या